भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन कोणाचं घ्यायचं नाही असं ॲग्रीमेंट आहे. दोन देशात आहे, दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे. असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती? आमचा इथे आम्ही बसून सुरू तिसऱ्या देशात भाग घालायचं कारण नाही, पण आम्ही स्पेस दिली तर ते का सोडलं? असं काही नाही. इस्रायलसाठी असेल बोललं माझा काही विरोध नाही, पण जो इश्यू आहे त्याचं डिस्कशन इन डिस्कशन ओपन डिस्कशन कधी असू शकत नाही. आता याच्या आधी एक दोनदा इन्सिडेंट झाले. एक दोनदा इन्सिडेंट झाल्याच्या नंतर डिफेन्स मिनिस्टरने मला आणि काही लोकांना बोलवलं. आमच्याबरोबर मॅच ठेवले. तिथं काय झालं त्याची कल्पना दिली. त्या दिवशी डॅमेजेसचं काय झालं त्याचं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्या गोष्टी बाहेर बोलायच्या नसतात. आणि विशेष अधिवेशनामध्ये अपेक्षा काय असणार, काय एक्झॅक्टली झालं त्याला एक मर्यादा होती सांगायला. बोलायचं असेल तर हरकत नाही, पण त्यापेक्षा वन टू वन म्हणजे वन नाही, पण 10-20 लोकांना वेगवेगळ्या बोलवलं, त्यांना एक्सप्लेन केलं, लॅब दाखवला. माझ्या मागच्या वर्षा बैठकीमध्ये आर्म फोर्सेसचे अधिकारी त्यांना बोलवलं होतं. त्यांनी आम्हाला फॅक्ट सांगितलं. त्याचा जो विषय होतो तो स्वभावात त्या सगळ्या गोष्टीचा लाभ घेत आहेत. एवढंच, बाकी काय. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी हस्तक्षेप केला आणि शस्त्रसंधीची घोषणा केली, यावरून खूप टीकास्त्र होत आहे. असं आहे की प्रश्न उपस्थित आम्ही मला जे आठवतंय ते सिमला करार हा विशेष इंदिरा गांधी आणि भुट्टो यांच्यात झालेला होता. त्या करारामध्ये एक पॉईंट असा आहे की काश्मीरच्या प्रश्नावर, भारत आणि पाकिस्तान प्रश्नावर थर्ड पार्टी इंटरव्हेन्शन कोणाचं घ्यायचं नाही असं ॲग्रीमेंट आहे. दोन देशात आहे, दोन देशाच्या प्रधानमंत्र्यांच्यात आहे. असं असताना अमेरिकेची मदत घ्यायची काय आवश्यकता होती असा प्रश्न कुणी विचारला तर केंद्राला त्याचं उत्तर द्यावं लागतं. नरेंद्र मोदी 8 वाजता बोलणार, संबोधित करणार पंतप्रधान, त्यामध्ये या गोष्टींचा उलगडा होऊ शकेल असं वाटतं. बघूया, त्यांचं भाषण ऐकूया. तुम्ही ऐका, मी ऐकतो, नंतर. पवार साहब हिंदी में जानना चाहेंगे कि जिस प्रकार दोन देशांची युद्धजन्य परिस्थिती असताना तिसऱ्याच राष्ट्राचा प्रमुख ट्विटरच्या माध्यमातून जाहीर करतो, त्याच्यावर टीका होते आपल्या भारताकडून किंवा पाकिस्तानकडून. अशा पद्धतीने जाहीर होणं आधी गरजेचं होतं का? नक्की साधी सगळी गोष्ट आहे. मगाशी शिमला ॲग्रीमेंटचं उदाहरण जे सांगितलं ते काय सांगतं? आमच्या इथे आम्ही बसून सुरू तिसऱ्या देशात भाग घालायचं कारण नाही, पण आम्ही स्पेस दिली तर ते का सोडलं? पवार साहब हिंदी में एक बार जानना चाहेंगे कि जिस प्रकार तनावपूर्ण वातावरण है और प्रेसिडेंट ट्रंप के जो इंटरवेंशन के ऊपर सवाल उठाए जा रहे हैं और विशेष सत्र बुलाया जाए, ये मांग की जा रही है. बात ऐसी है, जहाँ से विशेष सत्र पार्लियामेंट का हम तो इसके खिलाफ नहीं, मगर ये सेंसिटिव इशू है. इस बारे में डेप्थ डिस्कशन, सीरियस इशू है, तो सदन में देना मुश्किल होता है. मिनिस्टर को भी सब डिस्कस करना इतना आसान नहीं कि फायदे की बात नहीं है. मगर ऐसी स्थिति जब पैदा होती है तो मैंने देखा है कि कंसर्न मिनिस्टर या डिफेंस सदस्य को, सीनियर मेंबर्स को बुलाकर फैक्चुअल सिचुएशन एक्सप्लेन करते हैं. आर्म फोर्सेस के अधिकारी वो भी वहाँ प्रेजेंट रहते हैं और इससे फैक्चुअल सिचुएशन अच्छी समझती है. मगर इसमें
कुछ बातें ऐसी होती है कि वो कॉन्फिडेंशियल रखने की आवश्यकता होती है नेशनल इंटरेस्ट के लिए। इसीलिए हमने कहा कि ठीक है, सेशन बुलाना हो तो बुलाइए, मगर सेशन से ज़्यादा लाभ हम आपस में बैठेंगे तो होगा। तो क्या आप विपक्षी पार्टियों को बताएंगे कि ऑल पार्टी मीटिंग ज़्यादा कारगर होगी इस मुद्दे को लेकर? क्या सलाह देंगे आप कांग्रेस को? ये हम किसी को कहें, आपके थ्रू अभी हमें बताया ये हमारा ये है, उनको समझेगा घंटे। वहीं राष्ट्रपति ट्रंप द्वारा घोषणा की गई, जबकि आपने बताया शिमला करार में तीसरे व्यक्ति को बीच में हस्तक्षेप करना नहीं है, ऐसे में ट्रंप द्वारा घोषणा की गई है सर, कैसे देखते हैं? यही इशू है ना, आज तक हमारा हमेशा का अफसोस था कि हमारे डोमेस्टिक इश्यूज में थर्ड पार्टी को हम एसोसिएट नहीं करते। ये पहली बार है कि अमेरिकन अथॉरिटी इसमें कुछ पब्लिकली बोल रही है हमारे लिए, ये ठीक नहीं है। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा। क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है। राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी। जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।